इथे आहे वाटतं कुणीतरी. चला. नमस्कार. नमस्कार ताई, या. बसू का? हो, बसा 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 मॅडम. इकडे बसा इकडे. बसा. कुठल्या तुम्ही? कुठून आल्या? मी आता घरून आले नाशिकहून. पण मी एक स्कीम घेऊन आली तुमच्याकडे. हा का? हो. स्कीम? हो. काची? बाबूराव थोडं सरकन तिकडे. तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही 5 ते 10,000 रुपये कमवू शकता. हा का? हा. हे एक ट्रेडिंग टाईप आहे. म्हणजे आपण शेअर मार्केटचं बघतो बघा. 5,000 लावले की आपण शेअर घेतो त्याच्यावर. 100चा शेअर कधी अचानक 500 ला होतो. अचानक 100चा शेअर 20 रुपयाला पण होतो. पण ते आपले शेअर असे का ते वाढतच जातात, कमी नाही होत. हा का? हा. तुम्ही 120 ने जर समजा 100 शेअर घेतले तर तुम्हाला ते एका दिवसामध्ये 50,000ची पण होती, 30,000ची पण होती. फक्त 10,000 खर्च करायचा आहे तुम्हाला. आणि तुम्हाला घरात बसल्या बसल्या 10-15,000 रुपये इझिली निघतात. हा का? 10,000 तुम्हाला भरायचे आम्ही. हा. आणि 10-15,000 रुपये महिना आम्हाला चालवायचे का? महिन्याने रोजचे. बरं बसल्या. हा. कुठं जायचंच नाही. काहीच नाही. फक्त असं मोबाईल आहे बघा. असं बसायचं, असं खालीवर खालीवर बघत राहायची. तार असते, ग्रीन तार असते ना, हिरवी. म्हणजे चॅटिंग करत राहायचं का? अरे चॅटिंग नाही रे, म्हणजे आपल्याला आपल्या शेअरचा भाव समजतो. तुमचं नाव काय? बाबूराव. आणि तुमचं? घुगे. हा. आणि तुमचं दादा? बर. हे बघा, आता हा मोबाईल वर हे ऍप आहे, हे ओपन केलं ना, हिरवी लाईनची वरती 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 चालली, त्याचे पैसे वाढत चालले. जर अचानक ती जर खाली पडली लाल्याला, रेड लाईनला पडलं तर मग त्याचे पैसे कमी होतात. पण जर ती वर जायला लागली तर वर जातच असते ती, खाली पडत नाही पटकन. मग मी तुम्हाला अगोदर फोन करत जाईन का आता त्याचं शेअर मार्केट खाली पडणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही पैसे लावू नका बुवा तिथं. असं मी तुम्हाला हे सांगणार, तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला मी तेच सांगते, तुम्ही जर समजा आता तिघांनी मिळून जर समजा मला 50,000 रुपये जर लावले तर तुम्हाला दिवसाला 1.5-2 लाख रुपये निघतील डायरेक्ट. तुम्ही जर आता ते काटा वर चालला किंवा खाली उतरायला लागला हे तुम्हाला कळणार, आम्ही पाहणार. बरोबर. जर तुमच्याकडे एवढे कस्टमर आहे ते आता महाराष्ट्रातले, बरोबर, कोटीनी कस्टमर आहेत. मग तुम्ही एका टायमाला असे दिवसभरात किती जण फोन करशाल? अहो पण मी एकटीच नाही करत ना. मग ते आमची जवळजवळ हजारोने लोक काम करतात. टीमच्या टीम काम करते आणि प्रत्येक तालुक्याला प्रत्येक गावाला वेगवेगळी टीम काम करते. आता आपल्या ह्या तालुक्यासाठी ह्या गावासाठी मी काम करते. तुमची नेमणूक केली का? समजा आपल्या दोघांना किंवा आपल्या तालुक्याला काही सांगायचं असेल ना तर ते तालुका प्रमुख आहे ना, त्यांनी ते बटन वगैरे काही दाबलं का सगळ्या तालुक्याला तो मेसेज जात असेल, संदेश. मार्केट पडत आलंय, तुम्ही पटकन पैसे बॅक करून घ्या म्हणून. काढून घ्या. आणि आपण पैसे भरले का आपण यांना जॉईन होऊन जाऊ आपल्याला. आणि ते असं असतं, ज्यावेळेस आपलं शेअर मार्केट वरती जातं सगळं ग्रीन याला पैसे वाढत जातात. ते पैसे वाढले का ते तिथे लगेच आपण विकून टाकायचे ते शेअर विकून टाकले का पुढच्या 2-3 तासामध्ये आपल्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करून घेता येतात. केवढे वापायचे मग? बरोबर. माझी बी तीच शंका, इकायची प्रोसिजर म्हणजे काय नेमकं? काय असतं तिथे ते क्लिक करायचं, तिथे समोर ते जे समोरचं क्लायंट असतं घेणार ते तयारच असतं, दुसऱ्या देशातले असतात. म्हणजे गिराईक आपल्याला दिसतं का लगेच? हा, ते त्याच्यावर लगेच दिसतं. ते दुसऱ्या देशातले असतात, आपल्या इंडियामधले नसतात ते. बरोबर. आपण त्याला क्लिक करायचं, समोर ते नाव तिथे येतं, ते 500, 400 म्हणजे 400, 500, 450, 350 अशी रुपयांचं हे येतं. त्याच्यावर क्लिक केलं ना, समोर जो माणूस घेणार आहे त्याच्या लगेच रेड लाईन येते, तर ते देऊन टाकायचे. त्याच्यावरून त्या अकाउंटवरून 2-1 तासांनी पैसे येऊन जातात आपल्याला. बाबूराव, तुला कळलं का? समजा आपण 50,000चे ते शेअर्स घेतले आणि आता ती ग्रीन लाईन वर 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 गेली, 50,000चे आपल्याला 70-80 जर भेटत असेल तर मग तुम्हाला फोन करायचा का? हा, मग तुम्हाला वाटलं तुम्हाला सांगाल का तुम्ही क्लिक करून ते पैसे तुमच्या ट्रान्सफर करून घ्या असं? मॅडम, एक शंका अशी ती 50,000 रुपये गुंतवले, पण ते तुम्ही जे म्हणता ना ती ग्रीन लाईन दिसताना आनंद होईल, फक्त मग ते 50,000ची पुन्हा त्याची अशी 10,000 नको किंमत येवायला. अहो पण ते खाली पडायच्या वेळेस आम्ही दिले ते सांगून तुम्हाला. अरे ते लगेच सगळे पाठवणार तुम्हाला. हा, म्हणजे भाव उतरायच्या टायमाला लगेच मी तुम्हाला क्लिक करणार का तुम्ही तुमचे ते शेअर विकून टाका पटकन, त्याचे भाव उतरताय असं. मग तुम्हाला त्याचा काही नफा तोटा काही नाही मग? अहो त्याचा नफा तोटा आमची कंपनी आमच्या पद्धतीने काढून घेते. 10% शेअरचे त्याचं हे पेमेंट भेटतं. त्यांच्या पगाराशी त्यांच्या नफ्याशी काही घेणं नाही. आपण आपलं बघ. शेतकऱ्यांना आता पाऊस नाही, पाणी नाही, तुमच्या पिकांना भाव नाही, त्यासाठी हे चांगलं आहे म्हणून मी इथे घेऊन आले या गावात. नाही ते बरोबर तुम्ही म्हणजे पाणी पाऊस नाही, वाटोळ झालं आमचं. पण आता अरे नाही काय बघ, ऐक ना, आता आमचं असं वाटोळ झालं, गटोळ झाले. पण मग आता इकडे रुपये नाही भरायला मॅडम, काय करायचं? जास्त नाही, 50,000च भरायची तुम्हाला. हो, इकडं एक पुढे गायची आपली 3 दिवस खातो. बघ, चहा पिलो केव्हाचा
तर कर आम्हाला तंबाखूचा. अरे अरे तंबाखू घ्यायला पैसे नाही. काला चव घालू राहिला नाही म्हण ना. पण तुमच्या फायद्यासाठी सांगते बाबूराव सर तुम्हाला, नाही तर मी सांगितलं असतं का? का हो सर? त्या मॅडम विचारू राहिल्या का तू तंबाखू खातो का, गाय छाप खातो का, गांजा पितो का, दारू पितो का, बिडी पैसे नाही पितो भरायला मागे. का, थोटकं पितो? मॅडम सध्या आहे ना विश्वास ठेवणं आहे ना मूर्खपणा झालं. कोणावर विश्वास ठेवा? मोठमोठ्या पतसंस्था बँका आहे ना लुटल्या जातात. पण 50,000 नाही, पण 10,000 आता कसं झालंय माहिती का, मागं तो एक स्कॅमर येऊन गेला बघा, त्याचं नाव नाही माहित, त्याच्यामुळे आमच्या सारख्या चांगल्या कंपन्यांचं नाव खराब झालं. होतं ना तर आम्हाला तुम्हाला खऱ्याला मरण नाही, आम्ही लय कष्टाने काम करतो, त्याच्यामुळे लोक आमच्याकडे पैसे मॅडम भरतात. मी 500चा शेअर करू शकतो. 500ला किती भेटले? अहो 500 तुम्हाला 2 रुपये तरी भेटतील का बाबू भाऊ? माही परत नाही 500 रुपये खिशात भरू का लगेच? अहो 50,000 भरा, मी तुम्हाला माझा शब्द देते का तुम्हाला संध्याकाळपर्यंत 70,000 रुपये अकाउंटला येतील. अरे कमीत कमी 10,000ची तरी तयारी पाहिजे. माझी मॅडम 10ची तयारी आहे. याची 500 आहे ना, याला थंडी ताप जर आला ना तर ते 500 याच्याकडेच राहू द्या, याच्या नका नादी लागू. थंडी ताप येत असतो त्याला, 500 रुपये बसकन दवाखान्यात जाते. माझ्याकडे माझी 10,000ची तयारी आहे. तुम्ही भरता का मावाले? आता मी कुठून भरू तुमचे पैसे? बरं तुम्हाला वाटलं अहो का तसं नाही करता येत, आमच्या अकाउंटवरून जर पैसे टाकले तर आमच्यावर त्या गोष्टीचे लगेच क्लेम होऊन जातो. तुमच्या अकाउंट नका टाकू, मग अकाउंट टाका आणि जे मग अकाउंट राहील अहो पण माझ्या अकाउंटवरून तुमच्या अकाउंट हिस्ट्रीला दिसतं. ज्याचे त्याचे व्यवहार ज्याच्या त्याच्या अकाउंटला केल्या जातात बाबूराव. कॅश द्या मग आता कॅश. हा कॅश नाही द्या Cash आता. आमच्याकडे नसते, आम्हाला पेमेंट महिन्याच्या अकाउंटलाच येतं. हा द्या नोटा मोजून द्या 10,000च्या. वाटलं वरले शेअर्स वाढले ना ते तुम्हालाच घ्या. आधी तुम्हाला भरावं लागतील असं ते. यांना भरावं लागणार आहे अगोदर. हा मॅडम याच्या काही खऱ्या गोष्टी नाही, हे आहे ना. हा माणसाचा माणूस आहे. भले ऑनलाईन करा तुम्ही मला, मी तुम्हाला आयडी देते, त्या आयडीवर पेमेंट करा. हा ते का? असं आहे शेतीत, जसं आपण पहिले टाकीत मग पीक हा घेतो. बरोबर. तो शेजारचं मला 2 बिघा आहे, घेशील का तू? नाही बुवा, आपले मी घर बसल्या तरी बसतो खातो म्हणून नाही. मॅडम बरीच स्कीम आणली. हा मग पीक घ्यायचं काय काम नाही. पाहिलं का, डायरेक्ट वावर इकायची तयारी. काय होईल? वावर इकायची तयारी याची वाली. आता काय काम करायची आपल्याला हिंमत तुम्ही नाही. आधी वावरात पेरी तेव्हाच पीक घेताय ना. हा. तसंच आहे ते. आधी द्या आणि मग घ्या. हा. मग घेतो का वावर मग तू भावाला? नाही वावर मला हेच नाही भरपूर झाले. नाही? दिलाय उरले काय. मॅडम येताना तुम्ही दगडवाडीवरून आलं का मग? हो हो हो. आता कुठं जायचं मग परत? आता परत पुढचं गाव बाकी आहे ना अजून. बघा माझ्याकडे आहे ना 10,000 रुपये आहे. मी बायकोचा सल्ला घेतो हा. आणि मग कळवतो तुम्हाला. अहो पण तुम्ही आता टाकले तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे येऊन जातील. अरे बायकोचा पाय पडाय का बरं, बायकोचा सल्ला घेतो. माझ्याकडे 10,000 रुपये पडलेले आहे कपाटामध्ये. मी मंडळीचा सल्ला घेतो. तुम्ही जे सांगितलं ना ते तिला सांगतो रात्री. अहो पण सर तुम्ही तुमच्या बायकोला विचारणार त्यापेक्षा तुम्ही आता मला पैसे द्या, संध्याकाळपर्यंत तुम्ही जास्त पैसे घेऊन घरी जाल, तुमची बायको अजून खुश होईल माहिती का? नाही 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 नाही. ए तू का बायकोचा पाय पडाय का रे? नाही नाही, विचारावं लागत. अरे बावळ टार भांगी ती. तुला काय बायको ना पोरण जीवाला घोर. बरं का तो जर त्याला जास्त बायको पण नाही बरं का. तो जर जास्त पैसे कमवायला तुझी बायको खुश होणार नाही. अरे पण अनिल पण तिला विचाराने काय बिघडलं? त्याला एवढं काय बघा विचारायला. नाही उद्या उद्या सांगतो मी. 10,000 रुपये आहे माझ्याकडं. माझा नंबर लिहून घ्या आणि उद्या तुमचा चक्कर झाला. सर पण ते पैसे आता भरावे लागतील, ती स्कीम आतासाठी, उद्या नाही भेटणार पैसे तुम्हाला. उद्या परत नियम लागू पडत आहे दुसरे. हा लगेच शेअर मार्केटचे लगेच सगळे प्लॅन चेंज होतात. शेअर बाजार चढ उतर राहतो माहिती बरं एक काम करा, तुम्ही थांबता का इथे अर्धा तास? मी गाडीला किक मारतो, मळ्यामध्ये जातो, माझ्या बायकोला विचारतो आणि मग सांगतो तुम्हाला. थांबायचं का अर्धा आता तास? फोन लावा लगेच. नाही फोन नाही तिच्याकडे. आता असं कर मॅडमलाच घेऊन जाय तुझ्या बायको काल यायला पट बाहेर राव हा, राव बरोबर जा आहे. जा ह्यांच्या गाडी बसतो अरे रस्ता खराब आहे बाबा. म्हणजे बांधा बांधा. का सरपंच साहेब तुम्ही की नाही ना घरी मिसेसला गेल्यावर जास्त पैसे नेऊन द्याल, तुम्ही मला आता 10,000 रुपये द्या आणि तुम्ही 500 द्या, 500 ते 700 करून देईन तुम्हाला संध्याकाळपर्यंत. अरे 700 होते हा नाही तर माझी व्हायची खायची पाहिजे अहो 500 ते 700 नक्की येणार आणि तुम्हाला 10 ते 15,000 100% येणार. बरं याला मॅडम मी आहे ना कधी बी आहे ना बायकोला विश्वासात घेऊनच व्यवहार करीत असतो. पण आता मला आहे ना तुमच्या बोलण्यावर माझा पूर्ण भरोसा बसला. मला एक आयडिया सुचली. 10,000 रुपयाची कॅश आहे ना कपाटामध्ये, हा. ती आम्हा नवरा बायकोला माहिती का 10,000 रुपये आहे. हा. पण माझे 25,000 रुपये ना असे वैयक्तिक ते फोन पे. मी हा. तुम्हाला फोन पे 10,000 देतो. चालेल चालेल. म्हणजे बायकोला बी सांगणं नको आणि काही नको. चालेल. जेव्हा 15,000 येतील ना मग मी बायकोला सांगेल ह्या बाई मी 10 टाकले होते, ती मॅडम आली होती, मग तुमची आणि त्यांची ओळख करून देईल. तर ठीक आहे मग 10,000 रुपये तुम्हाला आता नाही, मी मी तुम्हाला आयडी टाकून देते. हा आयडी द्या टाकून. अरे काही थोडस मागच्या हाताने ठेवा लागत. सगळंच काही बायकोला विचारून नाही. तू म्हणतो जरा ते याच्यावर बरोबर. 10,000 रुपये करून द्या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आता हा वैयक्तिक नफा होईल माझा. मला जर आले 5 हा आणि तुम्ही 500 रुपये द्या, मी तुम्हाला 700 करून देईन. हे बघा झाले बघा. हा चालेल चालेल. ठीक आहे मॅडम येऊ मग. हा येतो मॅडम. हो 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 ओके. तुम्हाला भेटून जातील हो संध्याकाळी. ठीक आहे ठीक आहे. मी 500 देतो मग मला त्याचा तुम्ही काय पुरावा द्याल ना हो आता एवढे त्या आपण 10,000 देऊन पुरावा नाही घेतला, तुम्ही 500 साठी पुरावा घेणार आहे का? हो, ते तो पैशावाला येईल मी गरीब माणूस आहे. अहो 500 द्या, 500 700 करून देते मी तुम्हाला. किती वाजेपर्यंत द्यायचं करून
अहो, आता किती वाजले 4 ना 8 वाजेपर्यंत पैसे येतील तुम्हाला 8 वाजेपर्यंत हा. तर 4 तास होते हो. अहो 4 तासामध्ये तुम्हाला 200 रुपये काम करून भेटणार आहे का? तुम्हाला 2-4 दिवसाच्या तंबाखूच्या पुढे होतील सर. हा ते बरोबर. द्या ना मग आता 500 रुपये. जास्त पैसे आले का मग मी फोन करेल तुम्हाला. हा डायरेक्ट चालेल मी 50,000 भरेल. चालेल चालेल. मला ना घर बसलाच लागायचे पैसे. तेव्हा ते 500 रुपये आता बाईला भरायचे बाईला 500 रुपये वरून ना बायकोचा मार खावा लागेल मला इथे घरी आलं. आणि ती सकाळी तुमच्या 500 रुपये काय जाईल. हा घ्या मॅडम हे 500. बरं ठीक आहे तुम्हाला 8 वाजेपर्यंत 700 रुपये आणून देते. हा पण द्या करू द्या बरं का. हा, वाढले चालेल. तर वाढू द्या. कमी व्हायला लागल्यावर कळवा. हा चालेल चालेल टपक्यात चालेल. संदेश टाका बरं का. बरं जाऊ का आता? हा हो चला चालेल. चला. आज काय कुणी इन्व्हेस्ट पण नाही केले आता पैशाचं काय करायचं? जाऊ द्या आपलं भाडं निघालं बद्दल गाडीचं बाकीचं काही हो डिझेल पाणी तर निघतं. नमस्कार मित्रांनो, आजचा जर तुम्ही ट्रेडिंगचा एपिसोड बघितला याच्यामध्ये कुणी 500 देऊन 700 देत नसतं आणि कुणी 10,000 देऊन 15,000 आपल्याला रिटर्न देत नसतं. कारण काय असतं प्रत्येकाचा कष्टाचा पैसा असतो हा चुकीच्या मार्गाने वाया घालू नका. आणि बऱ्याचदा आपण इंस्टाग्रामला व्हिडिओ बघतो ट्रेडिंगचे वगैरे एवढे इन्व्हेस्ट करा तेवढे इन्व्हेस्ट हे सगळे फेक असतात. हे आपलेच इंडियामधलेच लोक काहीतरी इंग्लिश नावाने अकाउंट ओपन करतात. ट्रेडिंगच्या याच्यामध्ये बिलकुल पडू नका हेच सांगायचं. नाही तर मग व्हिडिओ पाहिला आणि मग मी 10,000 रुपये गुंतवतो तर मला का पण पैसे भेटाना असं काही करू नका. हे फक्त मनोरंजन आहे आणि प्रबोधन आहे समाजाचं. समाजाने व्हिडिओ ऐकून तसं वागू नये. आमच्या गावगाडा या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि बघत राहा आमच्या सर्वांचा आवडता गावगाडा आणि तुमचं मनोरंजन. धन्यवाद.